दासबोध, श्रीमद दासबोध, दशक 12वा आणि समास 3रा, भक्त निरूपण नाम. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी. बघा काय सांगतात, पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी. म्हणजे कुठलाच विकार त्या अंतरीच्या अंतरात्म्याला नाहीये. पृथ्वी पण नाही, आप पण नाही, तेज पण नाही. म्हणजे पाचा भूतांचा नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज, आयशे न करता सद्य, नाना रोग होती. समर्थ रामदास सांगतात, पाचा भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज, आयशे न करता सद्य, नाना रोग होती. प्रत्येक या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला काही ना काही विकार आहेत. परमात्मा निर्विकारी. आपण विकारी का झालो, आपण भिकारी का झालो, तर आपण देहबुद्धीवर आहोत. प्रत्येक माणूस हा विषयांकडे भीक मागतो, कामाकडे भीक मागतो, क्रोधाकडे भीक मागतो, आणि म्हणून आपल्याकडे विकार येतात. आणि परमात्मा कसा आहे, निर्विकारी, की त्याला विकारच नाही, कुठल्याच प्रकारचा विकार नाही. मग आपल्याला निर्विकारी व्हायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी. मग त्या आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपल्याला निर्विकारी करावं लागेल. आणि ते निर्विकार कसं करायचं हेच तर आपल्याला कोणी सांगत नाही ना. समर्थाने लिहिलंय पण सांगणारा कोण नाही, विकारच नाही. म्हणून पाचा भूतांचा नैवेद्य, देवा पाहिजे तेव्हा सद्य. म्हणजे पाचा भूतांचा नैवेद्य म्हणजे आपल्याला पाचा भूतांचा जो देह मिळालेला आहे तो आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा, कधीही आपल्याला रात्री अपरात्री आपल्याला हा देह त्या भगवंताच्या चरणावरती आपल्याला समर्पित करता यायला पाहिजे. ध्यानाला बसल्यानंतर प्रत्येक माणसाला, काही माणसाला भीती वाटते, साधना कशी होणार, संसाराचे अनेक विचार असतात आणि संसारातले विचारच विकार आहेत. जेव्हा आपल्याकडे कुठलेच विचार नसतील तेव्हा आपण निर्विकारी, निर्विचारी, निसंग, निरावयव. भगवंताला कुठल्याच प्रकारचे अवयव नाही, आपल्याला अवयव आहेत. मग आपल्या अवयवामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. पण त्या प्रत्येक रोम रोम आपलं भजन करायला लागलं तरच आपल्याला त्याचा अर्थ कळणार आहे. पाचा भूतांचा नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज, आयशेने करता सद्य, नाना रोग होते. प्रत्येक माणसाला रोग लागलेले आहेत. का बरं, आणि भवरोग लागलेला आहे. हे रोग ठीक आहे, आपले काय असतील, कोणाला कॅन्सर असेल, कोणाला डायबिटीज असेल, माणसाला, प्रत्येक माणसाला असेल कोणाला कुठला रोग. पण ते रोग आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर बरं होतात. आपल्याला आपण आयुर्वेदिक विचार केले, ॲलोपॅथिक विचार केले, ॲलोपॅथिक उपचार केले, आपण आयुर्वेदिक उपचार केले, आपण अनेक प्रकारचे आपण उपचार केले तर हे रोग बरे होतात. पण जो रोग लागलेला आपला भवरोग तो कोण बरा करणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला समर्थाने लिहिलंय की पाचा भूतांचा नैवेद्य म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याच्यापासून हा देह बनलेला आपला, हा देह त्या भगवंताला समर्पित करता यायला पाहिजे. म्हणून लिहिलं की नाही, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. ज्ञानोबा अजून परखड भाषेत सांगतात, गोड भाषेत सांगतात, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण, मीच एक आहे. सगळ्या जगामध्ये मीच भरलेला आहे, भगवंत सांगतो, आणि मला कोण शरण येत नाही. जो होय माझा अनन्य शरण, अनन्य भावाने शरण जो मला येईल त्याचे मी जन्म मरणाचा फेरा चुकवतो. आणि जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आपल्याला मजा मारण्यासाठी नाही मिळाला. जन्म मरणाचा फेरा याच देहामध्ये चुकवता यायला पाहिजे. म्हणून पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी. म्हणजे संपूर्ण देहाचा विसर पडला पाहिजे. तरच आपण त्या निर्विकारी, तरच आपल्याकडे कुठलेच विचार नसतील, तरच आपण निर्विकारी होणार आहोत. आणि आपल्याकडे विचार आले, कामाचा विकार आला की चालला, क्रोधाचा विकार आला की चालला माणूस मारामाऱ्या करायला, लोभ आला की चालला,
रात्र बघत नाही, दिवस बघत नाही. रात्रपाली करतो, परत दिवसपाली करतो, परत बरं का परत थर्ड शिफ्ट करतो. म्हणजे केवढा लोभ आहे माणसाकडे. निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खुण. पुढे जाऊन सांगतात की जे निर्विकार आहे, जे निर्गुण आहे तेच शाश्वत आहे. बाकी पाचा भूतांचा जो नैवेद्य आहे, पाचा भूतांचा जो देह मिळालेला आहे तो जाणार आहे. म्हणून पाचा भूतांचा नैवेद्य आहे तो भगवंताला आपल्याला अर्पण करता यायला पाहिजे. या पाचा भूतांच्या नैवेद्यामध्ये जी आत्मज्योत आहे, ती आत्मज्योत आपल्याला काय करणार आहे, ती शाश्वत आहे. जो आत्मप्रकाश आहे, जो आत्मानंद आहे, जो नाद ब्रह्म आहे, ती शाश्वत आहे. आणि त्या शाश्वताकडे जाण्यासाठी निर्विकार जे निर्गुण जे निर्विकार आहे, जो परमात्मा निर्विकार आहे, त्याला कुठलाच विकार नाही आणि तो निर्गुण आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं ही भक्ती आहे. तेची शाश्वताची खुण. ते शाश्वत आहे हो, बाकी सगळं जाणार आहे. मग शाश्वत काय? तर परमात्मा शाश्वत आहे, परब्रह्म शाश्वत आहे. हा देह शाश्वत नाही. हा आपल्याला 100 वर्षासाठी दिलेला आहे. कोणाला 50, कोणाला 100, कोणाला 60, कोणाला 70, जसे जसे ज्याचे ज्याचे कर्म असतील, जसे ज्याचे कर्म असतील त्याप्रमाणे त्याला हा देह दिलेला आहे आणि त्याप्रमाणे हा देह चालत असतो. अष्टदा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. समर्थ ठामपणे सांगतात की अष्टदा प्रकृती संपूर्ण नाशिवंत आहे. अष्टदा प्रकृती म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 झाले आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे संपूर्ण नाशिवंत आहेत. ही अष्टदा प्रकृती आपल्याला दिसतं ना, ती संपूर्ण जाणार आहे. हा देह आपला अष्टदा प्रकृतीने बनलेला आहे. तो 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्रिगुण आणि 5 महाभूते यांनी बनलेला आहे. मागच्या आपल्या भागवतामध्ये गेला आपल्याला ते सगळं जाणार आहे. इथं काय लिहिलंय, विकार नाही, निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खुण. ते शाश्वत आहे. जे निर्विकार आहे, ज्याला कुठलाच विकार नाही, जे निर्गुण आहे, ज्याच्याकडे कोणतेच गुण नाही, आणि ते आपण आहोत बरं का. लांब जाऊ नका, नाही तर परत आपला घोटाळा होणार आहे. आपणच निर्गुण, आपणच निर्विकारी आहोत. आणि ही खूण जाणण्यासाठी एवढी एक छोटीशी खूण आहे परमार्थातली, ती जाणण्यासाठी भगवंत म्हणतो की अनेक जन्माची पुण्याई लागते. नाही तर ऐकतच नाही कोणी. आम्ही सांगितलं ना की तुम्ही परब्रह्मा, तुम्ही देवात, तर लोक लगेच आमच्यावर वैतागतात. आपण देव आहे का, लगेच वैतागतात. आणि बोलले तू गाढव आहेस, तर लगेच माणसाला मारामारी करायला उठतो. म्हणजे आपण चांगलं सांगितलं तरी लोक ऐकत नाही, वाईट सांगितलं बोललं तरी ऐकत नाही. का? आणि पुण्याई जमाना आहे. हेच तर इथं सांगितलंय की निर्विकार जे निर्गुण ते शाश्वत आहे. जे निर्गुण परमात्मा आपल्या आतमध्ये, जे निर्गुण निर्विकार आहे, जे निर्गुण आहे, ज्याला कुठलाच विकार नाही, जे तो कुठलाच गुण नाही, ते आपणच आहोत. ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला आपल्याकडे कुठलेच विकार नसतात देवा, बरं का. कुठलेच विकार नसतात आपल्याकडे. आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झालो की आपल्याकडे सगळे विकार निघून जातात आणि आपल्याकडे कुठलेच गुण नसतात. रजगुण नाही, तमगुण नाही, सत्वगुण नाही, कोणतेच गुण आपल्याकडे नसतात. पण त्या अवस्था जोडण्यासाठी आपल्याला त्या सद्गुरूंची, आपल्याला तसा सद्गुरू मिळाला पाहिजे आपल्याला. आणि तसा सद्गुरू मिळाला, हे सगळे आतल्या क्रियात बरं का, बाहेरच्या लोकांना कळणार नाही. परमात्मा आतमध्ये आहे ना, आपण शोधतो बाहेर. सगळा ठेवा आतमध्ये आहे ना, आपण त्याला बाहेर शोधतो. म्हणजे बाहेर शोधणं बंद होण्यासाठी आतमध्ये अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुखी. समर्थ रामदास सांगतात, अंतर्मुखी जो डोळे बंद करून आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मदेवाची जो पूजा करेल, जो भजन करेल, तो सुखी. बहिर्मुखी सदा दुखी. आणि बाहेरच्या कुठल्या पण आपण देवांची पूजा केली तर आपल्या वाट्याला दुःख येणार. असं कोण सांगतात? आता असं समर्थ रामदासांनी लिहिले बरं का.
आमच्याकडे येऊ नका देऊ, नाही तर आम्हाला लोक वेड्यात भरती काढतात. आम्ही नाही बोलत आहे. समर्थ रामदास सांगतात, अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुखी. मग तुम्हाला अंतर्मुखी व्हायला समर्थ रामदासांनी सांगितलंय, पण तुम्ही होता कुठे? डोळे बंदच करत नाही आपण. जोपर्यंत आपण डोळे बंद करून ध्यान करत नाही 2-2 तास 3-3 तास, तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती कशी काय होणार? कारण ज्या ठिकाणी वस्तू आतमध्ये आहे तिची ओळख घेऊन तिच्याशी एकरूप होत नाही, तर आपल्याला ज्ञान कसं होईल? म्हणून निर्विकार जे निर्गुण त्याची शाश्वताची निर्विकार व्हायला पाहिजे. आपणच निर्विकार व्हायला पाहिजे. आपल्याकडे विकार आहेत म्हणून आपल्याला ते दिसत नाही, आपल्याकडे गुण आहेत म्हणून आपल्याला परमात्मा दिसत नाही, आणि तेच शाश्वत आणि तेच शाश्वत आहे. अष्टदा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. जी अष्टदा प्रकृती आपल्याला दिसते ती सगळं तिचा नाश होणार आहे. या दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. नाशिवंत समजून पाहिले तो ते आस्तेची नसते झाले. काय सांगतात समर्थ रामदास? नाशिवंत समजून पाहिले तो ते आस्तेचे नसते झाले, सारासारे कळवले समाधान. आता हे नाशिवंत जे आहे ते समजून बघायचं असेल, आपल्याला खात्री करायची असेल की नाशिवंत काय आहे, ह्याची आपल्याला खात्री करून घ्यायची असेल, तर आपल्याला त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन ते समाधान आपल्याला बळकावता यायला पाहिजे. समाधान यायला पाहिजे. आतमध्ये समाधान आलं, सुख आलं, समाधान आलं, शांती आली, तरच आपल्याकडे ते सामर्थ्य येणार आहे. म्हणून इथं काय लिहिलंय की नाशिवंत समजून पाहिले. पहिला नाशिवंत काय आहे ते समजून घ्या. नाशिवंत काय आहे की माया नासे. जे आपल्याला दिसतं जगामध्ये, हा आपला देह दिसतं आपल्याला, ज्या ज्या वस्तू दिसतात त्याचा एक दिवस नाश होणार आहे, आणि आपण तेच जमा करत बसलोय. करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमा करून बसल्यात लोक. अरे पण आपण जगणार किती वर्ष? झाले राजे महाराजे चक्रवर्ती, परंतु साहित्यता मुक्ती कोणी देणार नाही हो. राजाकडे गेलो, मोठ्या मोठ्या लोकांकडे गेलो, धन दौलत लोकांकडे, धनवान लोकांकडे आपण गेलो, तरी आपला साहित्यता मुक्ती कोणी देणार नाही. आणि साहित्यता मुक्ती कोणाकडे आहे? तर साहित्यता मुक्ती ही संतांकडे आहे. नाशिवंत समजून पाहिले तो ते आस्ताची नसते झाले. बघा, नाशिवंत ज्यावेळेला आपल्या लक्षात येईल की आपला देह जाणार आहे, त्यावेळेला आस्ताची नसते झाले. म्हणजे दिसतं आपल्याला, जे आपल्याला डोळ्याने दिसतं ते दिसायचं बंद होतं, आणि जे नको दिसायला पाहिजे परब्रह्म ते आपल्याला दिसायला लागतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला खटपट केली पाहिजे बरं का. तो ते आस्तचे नसते झाले. बघा, नाशिवंत शोधायला गेलो तर जे दिसतं म्हणून सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती झाली आणि निवृत्ती जनना दिसे देते, मी माझे हरपले जेथीच तेथे. तुकोबारांचा आंधळा वाचा, त्याच्यामध्ये सगळं दिलंय. एकदा का तुम्हाला परब्रह्म दिसायला लागला, परब्रह्माची भेट झाली, तर जगामध्ये जे जग दिसतं, जे आपल्याला दिसतं त्याचा नाश होतो, आणि जे दिसत नाही. म्हणून सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी कुठे न धरणे असत्याचे. असत्य काय निघत नाही. मग असत्य जे आहे, खोटं आहे, ते निघून जाण्यासाठी आपल्याला त्या परब्रह्माचीच भेट व्हावं लागेल, त्या परब्रह्माचीच मिठी पाडावं लागेल आपल्याला. म्हणून तुकोबारा काय म्हणतात, आंधळेचे जण अवघेचे आंधळे. सगळेच आंधळेत. का? तर परमात्म तत्वाचा स्पर्श नाही आपल्याला, परमात्म्या तत्वाची ओळख नाही, परमात्म्याचं दर्शन नाही आपल्याला दर्शन आहे पण मायेचंच दर्शन. सगळं दिसतं ते मायाचंच आहे ना. आपल्याला परमात्म्याचं दर्शन कुठे झालंय? आणि ते दिसल्यानंतर काय लिहिलंय, तो ते आस्तची नसते झाले, सारा सारे कळले समाधान. आणि सार काय, आसार काय?
इथे सार भगवंत, फलकट संसार इथे सार भगवंत. संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. आणि तो आपल्याला दिसला, आपल्याला कळाला तर आपल्याकडे समाधान येतो. विवेकी पाहिला विचार, मनास आले सारासार, येणे करता विचार सदृढ झाला. आता काय सांगितलंय की बाबा तुम्हाला एकदा त्या परमात्म्याचं दर्शन झालं की विवेक काय, अविवेक काय, सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, याचा विचार तुमच्या मनाला पटतो. विवेकी पाहिला विचार, विवेकातून आपला विचार. विवेक म्हणजे काय तर त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर, परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर जे दिसतं ते सगळं खोटं आहे असं वाटतं आणि परमात्मा शाश्वत आहे असं ज्यावेळेला आपल्या लक्षात येईल आणि तो विचार आपल्या आतमध्ये आला, विवेक आहे पाहिला विचार, मनास आले सारासार. मग सार काय आणि आसार काय आपल्याला कळतं. येणे करता विचार सदृढ झाला. म्हणजे त्या परमात्मा हाच सार आहे आणि त्या परमात्म्याचं सततम कीर्तयंत माय आणि त्या परमात्म तत्वाचं सतत चिंतन करणं हा आपल्याला वेळ लागतो. का तर सार भगवंत आहे, भगवंत सार आहे. मग त्याचं आपण कसं ध्यान करायचं, त्याचं अखंड चिंतन कसं करायचं हे आपल्या लक्षात येतो आणि त्याला म्हणतात विवेक. भगवंताचं सतत नामस्मरण सुरू राहणं आणि त्या नामातून आलेला आत्मबोध, त्या नामातून आलेल्या त्या संवेदना, नामातून आलेलं स्फुरण, त्या स्फुरणातून आपल्या बुद्धीकडे आलेले विचार, त्याला म्हणतात विवेक. विवेक म्हणजे खरं काय खोटं काय आपल्याला कळायला लागतो. विवेक म्हणजे काय, विवेक पाहिला विचार, मनास आले सारासार आणि येणे करता विचार सदृढ झाला. मग आपला विचार ठाम होतो की नाही बाबा नामस्मरण घेणं आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं आणि उपासना करणं म्हणजे परब्रह्म तत्वाशी एकरूप राहणं हेच काय आहे, हेच खरं सार आहे. आणि सदृढ झाला आणि भगवंताचं भजन करणं, त्याच्याशी एकरूप राहणं, एकरूप होणं, हेच आपलं मन सदृढ होतो, तिथेच दृढ होतो. दृढ भाव तिथेच होतो. भगवंतच खरा आहे हे दृढ भाव कधी होतो तर आपण भगवंताचं भजन केलं तर, आणि भजन आपलं बंद पडलं तर आपण लगेच बाहेर येतो, म्हणजे आपण संसारामध्ये येतो. शाश्वत देव तो निर्गुण, आयशी अंतरी बाणली खून, देव कळला मी कोण कळले पाहिजे. आता पुढचा विचार बघा, तुमच्याकडे विचार विवेक यायला पाहिजे आणि विवेकातून पुढे सांगतात शाश्वत देव तो निर्गुण, म्हणजे भगवंत शाश्वत आहे आणि तो निर्गुण आहे, त्याच्याकडे कुठलेच गुण नाहीत. मग आता मला सांगा तुम्ही कोणत्या देवाची पूजा करणार, कुठल्या देवाची पूजा करणार तुम्ही? कारण इथं स्पष्ट लिहिलंय शाश्वत देव तो निर्गुण, खरा देव निर्गुणच आहे. जिथं गुण आहे तिथं परमात्मा नाही सांगतात. शाश्वत देव तो निर्गुण, आयशी अंतरी बाणली खून. ध्यानाला बसून आपल्याला त्याची अनुभूती येते की आपल्या आतमध्ये ज्यावेळेला आपल्याकडे कुठलेच गुण नसतील त्यावेळेला आपला सुख, समाधान, शांती, आनंद स्वरूप अवस्था होतो आणि तोच परब्रह्म आहे, तीच शांती आहे आणि ती शांती म्हणजे परमात्मा आहे. असं जेव्हा निर्गुण तत्वाशी एकरूप व्हाल तेव्हा त्या साधकाला याची अवस्था कळते. कोणतेच गुण नसतील तुमच्याकडे त्यावेळेला तुम्ही परमात्मा स्वरूपात. मी नेहमीच म्हणतो की नाही, तुम्हाला परत परत सांगतो, तुकोबाराय काय सांगितले, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मनाकडे येणारे संकल्प विकल्प, तुमच्या मनाकडे येणारे विचार थांबले की तुम्हीच परब्रह्म आहात. मग जे उरे ते तू, मग जे शाश्वत सुख उरतं ते आपण आहोत. कुठलाच आकार तुमच्याकडे नसेल, कुठलेच गुण तुमच्याकडे नसतील, त्यावेळेला आपणच परब्रह्म आहोत हे समर्थांना या ओव्यांमधून सांगायचं आहे. आणि त्याची अनुभूती घ्या आणि त्या अनुभूतीसाठी दासबोध लिहिलाय, पण अनुभूती कोणीच सांगत नाही. अनुभूती तीच आहे की तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर तुमच्याकडे कुठलेच विचार नसतील, कुठलेच गुण नसतील, कशाचाच संग नसेल तुम्हाला. मायेच्या पलीकडे गेलात तुम्ही, मायेचा पण संग नाही.
त्यावेळेला तुम्हाला अशी अनुभूती येते, तुम्हाला सुख समाधान असं वाटतं की ते आत्मसुख, त्या आत्मसुखातून बाहेर यावंसंच वाटत नाही. असं संसाराचं तोंड बघण्याची इच्छा होत नाही माणसाला. एकदा का देवाचं दर्शन झालं की संसाराकडं परत माघारी येत नाही. गेले की नाही, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव हवे, तेने सोसे मन झाले अवघरे. परत माघारी येत नाही, परत संसारामध्ये यायची इच्छा होत नाही. बंधनापासून उकललेल्या गाठी, सर्व प्रकारची बंधनं सुटली जातात, गाठी तुटल्या जातात आणि देता आली मिठी सावकाश. भगवंताला मिठी देता येतो, पण कधी? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा अखंड रोम रोम तुमचं जेव्हा विठ्ठल 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 जेव्हा भजन करेल, त्यावेळेला तुम्हाला तशी अनुभूती येते. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, सर्व प्रकारचे काम क्रोध घर रीते केले. कामाने क्रोधाने भरलेला घरच रिकामा होऊन जातो आणि त्या परमात्मा, तुमच्या शांती नावाचा परमात्मा, आनंद नावाचा परमात्मा, समाधान नावाचा परमात्मा तुमच्या आतमध्ये वस्तीला येतो. तो जातच नाही, कायमचा वस्ती करतो. मरेपर्यंत वस्तीला देव येतो आपल्याकडे. पण ज्या वेळेला आपल्याकडे कुठलेच विकार नसतील, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रिथे. रोम रोम तुमचं भजन करायला लागला तर परमात्मा आतमध्ये येतो आणि मग तो जायलाच तयार नाही. तुम्ही काहीही करा, एकदा का त्या ब्रह्मभूत आपल्याला झोंबला तर तो लवकर जात नाही. जसा द्वैतातला भूत एखाद्याला लागला की तो लवकर जात नाही, तसा ब्रह्मभूत आपल्याला लागला तर तो आपल्याला सोडत नाही. शाश्वत देव तो निर्गुण, ऐशी अंतरी बाणली खून. देव कळला, मी कोण कळले पाहिजे? देव कोण मला कळला म्हणतो. आता समर्थ सांगतात की बरं का, साधक सांगतो समर्थाला की आता देव मला कळला, देव कसा असतो तो मला कळला, पण मी कोण आहे हे कळले पाहिजे. आपण कोण आहोत? देवाची ओळख घेण्यासाठी आधी आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे. आपण कोण आहोत? तर प्रत्येक माणसाला असं वाटतं की हा देह मला मिळालाय म्हणजे हा शाश्वत आहे असं वाटतं. शाश्वत असं वाटतं देव प्रत्येकाला, पण आहे का शाश्वत? नाही ना. तर आपल्याला दिले का नाही 100 वर्ष आयुष्य नेमिले, ते बालपण नेमतेपणे गेले, तारुण्य अवघेची वेचिले विषय, वृद्धपणे नाना रोग, भोगणे लागे कर्म भोग. मग भगवंताचा योग कोणी काय? समर्थांनी लिहिलंय. सगळे अशी प्रत्येक जीवाची अशी अवस्था आहे. कशी अवस्था आहे की बालपण नेमतेपणे गेले, आपली ओळखच नाही आपल्याला. गोट्या खेळण्यात गेलं, लगोऱ्या खेळण्यात गेलं, विटी दांडू खेळण्यात गेलं. आताची पोरं कशी वागतात तर त्या मोबाईलमध्ये गेलं. अजूनच मोबाईलने काय करून टाकलंय? मुलांचं जीवन खराब करून टाकलेलं आहे. बालपण नेमतेपणे गेले, तारुण्य अवघीची वेचलेली विषयांकडे, तारुण्य सगळे विषयांमध्ये घालवलं. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, अखंड आयुष्य त्याच्यामध्ये घालवतो माणूस. तरी त्याच्या लक्षात येत नाही की आपल्याला विषयाने पोखरत चाललेला आपल्याला विषय, आपल्या देहाला पोखरतात विषय. जडापासून म्हणजे मुळापासून आपला देह खराब करतात तो विषय आहेत ना. विषय ते माणसाचा देह पोखरतात. जसा एखाद्या माणसाला कॅन्सर लागला तर कसा पोखरत त्याचा देह संपूर्ण, तसे आपल्याला विषय पोखरतात. बालपण नेमतेपणे गेले, तारुण्य अवघीची वेचलेली विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग. मग जे तारुण्यपणामध्ये जे माणसाने भोग घेतलं त्याची बिलं आली. देह ऑडिटमध्ये निघतो. जसा एखाद्याचा अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये किती पैसे आले, काय आले, अकाउंट ओव्हरफ्लो झाला, कुठून आले पैसे, हे सगळं ज्यावेळेला ऑडिट होतो त्यावेळेला सगळा कशात निघतो तर सगळा जे काय चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या ऑडिटमध्ये निघतात बाहेर. तारुण्य अवघेची वेचलेले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग. म्हणून आपल्याला म्हातारपणामध्ये अनेक प्रकारचे रोग माणसाला लागतात.
अनेक प्रकारचे रोग. आणि मग गाडी आपली निकालात निघते बरं का, भंगारात निघते गाडी आपली. आपली गाडी भंगार का झाली, तर जे काय आपण तारुण्यपणामध्ये जे काय आपण पाप पुण्य केलं आहे त्याचा हिशोब द्यावा लागतो. ह्याच जगामध्ये ह्याच देहामध्ये जिवंत असताना आपल्याला त्याचा हिशोब चुकता करावा लागतो. गाडी उतरणीला आली, टायर झिजले, ब्रेक लागत नाही, मग गाडी काय, गाडी आपली भंगारामध्ये निघाली सगळी गाडी. तर तसं व्हायला नको, म्हणून लहानपणापासूनच माणसाने भक्ती करायला पाहिजे. लहानपणा असतानाच लहानपणापासूनच माणसाने आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. आणि कर्माचेच माणसाला पुढे भोगावे लागतात. जे काय होईल माणसाकडनं, जे काय चांगलं वाईट कर्म होईल त्या सगळ्यांचा आपल्याला काय करावा लागतो, तो खुलासा भगवंताकडे द्यावा लागतो, त्या चित्रगुप्ताकडे. गुप्त चित्र नव्हे, चित्रगुप्त आहे तो. चित्रगुप्त नव्हे, गुप्त चित्र आहेत. गुप्त चित्र आता आपण बघा रेकॉर्डिंग करतो सगळं, तसं आपण ज्या देहामध्ये जे आपल्याकडनं वाईट कर्म झालेले आहेत त्याची रेकॉर्डिंग आपल्या शरीरामध्ये प्रत्येकामध्ये आहे. आता किती बघा शास्त्र पुढे गेलं आहे, एवढे चिपमध्ये अखंड जग सामावलं जातो. आता या मोबाईलमध्ये अख्खं जग आणलं आहे. मग आपल्या अंतरात्म्यामध्ये नसणार का आपण जे काय केलेलं ते सगळं आहे त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येकाने आपल्या कर्माला घाबरून राहा. म्हणून कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, पुन्हा पुन्हा विवरावे निरूपण. कर्म चांगले करा, ध्यान धरा. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, आणि विवरलेची विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण. चांगले कर्म करा, आणि चांगले कर्म केले तरच ध्यान लागेल. दिवसभरामध्ये चांगले कर्म आपल्या हातातनं झालं तरच आपलं ध्यान लागेल. आणि आपल्याकडनं वाईट कर्म झालं, जरा जरी आपण वाईट कोणाला बोललो, आपल्या हातातनं वाईट कर्म झालं तर ध्यान लागणारच नाही. आणि विवरलेची विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण. आणि जे काही इथून तुम्हाला सांगितलं जातं त्याचं तुम्ही काय करा, त्याचं विवरण घ्या. जे काही सांगितलं जातं निरूपण ते परत ऐका. आणि ज्यांनी अशी सवय लावून घेतली की जे इथून या आपल्या श्रीपाद बाबांच्या किंवा आपल्या पांडुरंग देवकर बाबांच्या कृपेने, श्रीपाद बाबांच्या कृपेने जे काही इथून तुम्हाला निरूपण दिलं जातं त्याचं परत विवरण करा, त्याचं मनन करा, ध्यान करा, निजध्यास धरा. एकच मार्ग आपल्याला श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे, मननाचा आपल्याला निजध्यास व्हायला पाहिजे. ध्यास लागलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीचं नामस्मरणाचं ध्यास लागलं पाहिजे. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण. परत निरूपण आपण ऐकून आपला अंतःकरण स्वच्छ करता यायला पाहिजे. अंतःकरण स्वच्छ करण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे श्रवण भक्ती. म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विना. आतापर्यंत जी काय भक्ती केली ती आपली फुकट गेली, श्रवण भक्ती नाही केली तर. काय सांगितलंय, जया नाही श्रवण स्वार्थ. ज्याला श्रवण भक्ती करत नाही ते कैसा हो परमार्थ, त्यांनी परमार्थ केलाच नाही असं रामदास स्वामी सांगतात. श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे, पहिली पायरी श्रवण आहे, मग कीर्तन आहे, मग विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. पहिली पायरीच आपण जर पार पाडली नाही तर पुढच्या भक्ती कशा मिळतील आपल्याला. मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विना. आत्तापर्यंत जी काय भक्ती केली ती फुकट गेली असं समर्थ रामदासांनी लिहिलंय. म्हणून श्रवण करा या, आणि सगळ्यांशी गोड बोलून राहा बरं का. एकामेकाशी संपर्क ठेवा. आपली भाषा, आपले विचार आपले निर्मळ शुद्ध असले पाहिजे. आपली भाषा प्रेमळ असली पाहिजे. आपले शब्द परकट नसले पाहिजे. आपली वाणी शुद्ध असली पाहिजे. बोलताना प्रेमाने बोला, गोडीने बोला, पण कोणावर रागू नका. कारण रागवण्याने आपला स्वतःचाच बॅलन्स जातो. म्हणून संत कोणावर रागवले नाही. झालेली शिवाय आपला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान.